नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईजचे 3 पीस प्रिन्सेस कट विथ डीपनेकमध्ये कटिंग दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, सगळ्यात आधी आपण इथे ब्लाऊजची पूर्ण मेजरमेंट बघून घेऊयात. तर बघा, सगळ्यात वरती हेडलाईनला मी 36 साईज असं टाकून घेतलेले आहे. तर बघा, याची पूर्ण उंची ही 16 इंच आहे. 15 + 1 इंच ॲड केलेले आहे. पाठीमागेतली 15 टाकायची आहे, तर पुढचीही 16 टाकायची आहे, कारण आपण 3 पीस प्रिन्सेस कटिंग करणार आहोत. तर बघा, त्याच्यानंतर छाती 36 आहे, त्याचा चौथा भाग करून त्यात 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. त्याचप्रमाणे कमरेतही आपल्याला तसेच करायचे आहे. 28 इंच कमर आहे, तर चौथा भाग काढून त्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. तर बघा, पुढचा गळा आपल्याला 5.5 आहे, तर त्यात अर्धा इंच ॲड करून 6 इंच टाकायचा आहे. तर मागचा गळा आपला डीपनेकमध्ये आहे, म्हणजे 8.5 इंचाचा आहे, त्यात अर्धा इंच ॲड करून 9 इंचाचा डीपनेकमध्ये जातो. त्याच्यामुळे आपण शोल्डर हे 5 इंचाचे घेतलेले आहे. तर बघा, पाठीमागील गळ्यानुसार शोल्डर किती घ्यायचे, कसे ॲडजस्ट करायचे, त्याचा मी एक लॉंग व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली मी दिलेली आहे, तिथे जाऊ तुम्ही पूर्ण बघा. तर बघा, मुंडा आपला पूर्ण हा 15 इंच आहे, तर आपल्याला 7.5 इंच मुंडा हा पूर्ण कवर करून घ्यायचा आहे. तर तो ॲडजस्ट कसा करायचा त्याची डिटेल ही मी इथे पुढे सांगितलेली आहे. तर बघा, बाही लांबी आहे आपली ही 5 इंचाची आहे, तर अर्धा इंच ॲड करून 5.5 इथं टाकून घेतलेली आहे. तर दंडघेरा फिटिंगचा आपल्याला 6 इंचाचा आहे, तर फिटिंगच्या वेळेस टाकायचा. तर सगळ्यात आधी बघा, इथे पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं मी 15 इंचाचाच बरोबर पेपर कट करून घेतलेला आहे. 15 इंच उंची टाकलेली आहे आणि पाठीमागेतल्या गळ्यानुसार आपल्याला शोल्डर हे 5 इंचाचे टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा, मुंडा आपला इथं 5.25 इंच टाकून घ्यायचा आहे. इथं बघा, अशा पद्धतीने, आणि आपल्याला ही सरळ लाईन मोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, छातीचे चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, तुम्ही इथे 1.5 इंच ही शिलाई मार्जिन ॲड करू शकता, पण मी इथे 2 इंच केलेले आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर 2 इंचच ॲड करायचे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पाठीमागील मुंड्याचा टक्स पॉईंट हा आकार देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावर करून घ्यायचा आहे. हा मुंड्याचा मध्य काढून आपल्याला इथे जे 3 डॉट भेटलेले आहेत त्यातून आपल्याला गोलाकार असा इथं शेप देऊन घ्यायचा आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर गोलाकार शेप येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने 3 डॉट काढून असा गोलाकार करून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला 7.5 इंच आपल्याला पूर्ण मुंडा होता. तर बघा, शोल्डरसाठी अर्धा इंच सोडून घेऊन आपल्याला हा पूर्ण एकदा मोजून घ्यायचा आहे. एकदम ॲक्युरेट 7.5 इंच आपला भरलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केले तर फिटिंगमध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, शोल्डर पट्टी आपल्याला पाहिजे तेवढी ठेवून घ्यायची आहे. 3 इंचाची तर मी शोल्डर पट्टी ठेवलेली आहे आणि गळा रुंदी तर टाकून घेतलेली आहे. तर बघा, पूर्ण गळा आपला 9 इंचाचा टाकून घेऊन खाली आपल्याला 3 इंच गळा रुंदी टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तर बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि आपल्याला 1 इंचाचा इथं टक्स टाकून गोलाकार इथं शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा इथं आकार देऊ शकता, पण मी ते बघा गोलाकार इथं शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला खाली कमर टाकून घ्यायची आहे. तर बघा, आपली कमर आहे 7 इंच प्लस 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. त्याच्या अगोदर आपल्याला 1 इंच टक्सचं असं ॲड करायचं आहे. तर बघा, इथं असा बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला टक्सची इथं खूण करून घ्यायची आहे. 4 इंचावर टक्स टाकून दोन्हीकडे आपल्याला अर्धा इंच असं 1 इंच टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं 3.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. पाठीमागील गळ्याच्या उंचीनुसार टक्स पॉईंट किती घ्यावा हे जर तुम्हाला समजत नसेल तर मला तशी कमेंट करा, मी त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस करून हे आता आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर बघा, पाठीमागील गळा आपला डीप असल्यामुळे आपल्याला शोल्डर उतार इथे द्यायचे आहे. टेपच्या अवघ्या 2 लाईनीत आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पेपर कटिंग केली तर तुमचा गळा हा कधीही उतरणार नाही. प्रत्येक डीपनेक गळ्याला तुम्ही अशा पद्धतीनेच उतार द्यायचा आहे. पाठीमागील उंची 15 इंच होती, तर आपल्याला इथे 1 इंच ॲड करून 16 इंचावर अशी खूण करून घ्यायची आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, 16 इंच 1 इंच वाढवून घ्यायची आहे, कारण आपल्याला इथं क्रॉसपट्टी तयार करायची आहे. क्रॉसपट्टीला आपल्याला फिटिंग करत त्यावेळेस अर्धा इंच दोन्ही साईडला आपल्याला मार्जिन जाणार आहे. त्याच्यामुळे इथं
1 इंच वाढवून घ्यायचे आहे. तर बघा आयहूक पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच इथं वाढवून घ्यायचे आहे. प्रत्येक ब्लाऊजची तुम्ही कटिंग करत असाल तर अशा पद्धतीने अर्धा इंच हे तुम्हाला एक्स्ट्रा ठेवूनच नंतर पुढं शोल्डरचं माप, गळारुंदीचं माप हे टाकून घ्यायचं आहे. तर बघा शोल्डर इथं आपण 5 इंच टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथं मुंडा आखून घ्यायचा आहे. तर बघा 5.5 इंचावर मुंडा आखून घेतलेला आहे. एकदम व्यवस्थित सरळ लाईन वळून घ्यायची. तर बघा त्याच्यानंतर छातीचं चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर बघा हे सर्व माप मी अर्धा इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं त्याच्या पुढून घ्यायचं आहे. तर बघा समोरील मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला 1 इंचावर खूण करून पाठीमागील मुंड्याला आपण ज्याप्रमाणे सेप दिला होता अगदी त्याचप्रमाणे 3 डॉट तयार करून अशा पद्धतीने इथं आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने ते शेप देऊन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी टाकून समोरील गळारुंदी 2 इंचाची टाकून समोरील गळा टाकून घ्यायचा आहे. तर बघा 5.5 इंच गळा आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन अशी 2 इंच टाकून घेतलेलं आहे. गळ्याची रुंदी आपण खालील 2.5 इंच ठेवलेली आहे. तुम्हाला जर जास्त पसरट हवा असेल तर तुम्ही इथे 3 इंचसुद्धा टाकू शकता. तर बघा इथं 1 इंचाचा टक्स देऊन गोलाकार इथं सेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं क्रॉसपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे. 3 इंचाची क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर बघा आपल्याला इथं कमर टाकून घ्यायची आहे. कमर 7 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन इथं असा बॉक्स ओढून घ्यायचा आहे. तर बघा 3 इंचाची आपल्या इथं क्रॉसपट्टी दोन्ही साईडला आपल्याला 3-3 इंचाची क्रॉसपट्टी टाकून घेऊन सरळ लाईन वाढायची आहे आणि आयहूक पट्टीकडील आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला 4 इंचावर इथं खूण करून घ्यायची आहे आणि खाली क्रॉसपट्टीवर आपल्याला 3.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा प्रिन्सेस कटचा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर 2 इंचावर मी तर टक्स टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने इथं आपल्याला हा सेप असा मुंड्यात आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा आणि हा जो आपला टक्स आहे तिथे अगदी गोलाकार असा आपल्याला शेप द्यायचा आहे. याला बऱ्याच वेळेस आपल्याला इथं प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. तर बघा इथं आपल्याला सरळ आलेला आहे तर इथं असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तर बघा त्याच्यानंतर 7 इंच आपल्याला कमर टाकून घ्यायची आहे. 2 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंच हे टक्सचं असे टाकून आपल्याला आणि वरील इकडं काकीकडं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा क्रॉसपट्टी आपल्याला आपण जेवढी घेतली होती तेवढीच कट करायची आहे. तर प्रिन्सेस कटचा जो आपण टक्स दिलेला होता तिथे जॉईन केल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी ही तेवढीच ॲडजस्ट होत असते. त्याच्यामुळे जास्त एक्स्ट्रा क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायची गरज नाही. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथे तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण समोरील पाठ हा 3 पीस प्रिन्सेस कट क्रॉसपट्टी सकट कटिंग झालेला आहे. तर तुम्हाला ज्यात काही अजून डाऊट आले असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.